नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट कॅपी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे LLB 3 इयरचं हॉल तिकीट जे आलेलं आहे ते कसं डाउनलोड करायचं आणि हॉल तिकीट हे कुठे एक्झाम असणार आहे, आपली किती टाइम असणार आहे, काय असणार आहे, त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगतो. तसेच जे मॅरिड वुमन आहेत, एक्झामला जाताना कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत, काय डॉक्युमेंट्स लागतील, काय नाही, फॉर्म कसा हॉल तिकीटमध्ये जे इन्फॉर्मेशन फिल करायचे ते कसे करायचे, हॉल तिकीट कलर न्यायचं का ब्लॅक अँड व्हाईट न्यायचं, या सर्व गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती असं CET टाईप करायचं आहे आणि या ठिकाणी दिसणारी ही जी पहिली लिंक आहे त्या पहिल्या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असा CETचा इंटरफेस ओपन होईल. तर या ठिकाणी पाहू शकता उजव्या कोपऱ्यामध्ये दिसत आहे ॲडमिशन प्रोसेस, CET एक्झामिनेशन पोर्टल, कॅन्डिडेट हेल्प मॉडेल. यामध्ये 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, CET एक्झामिनेशन पोर्टल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इनचे पोर्टल ओपन करून होत आहे. या लॉग इनच्या पोर्टलला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ईमेल ID टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. ज्यावेळी आपण फॉर्म भरताना जो ID पासवर्ड टाकला होता तो या ठिकाणी ID पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी ID पासवर्ड टाकलेला आहे. त्याच्यानंतर साइन इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपण आतमधल्या प्रोफाईलमध्ये येऊ. प्रोफाईलमध्ये आल्यानंतर आपल्याला खाली खाली घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही CET रजिस्ट्रेशन प्रोफाईल, मॉक टेस्ट, हेल्प डेस्क, हॉल तिकीट आणि ॲडमिट कार्ड. या हॉल तिकीट आणि ॲडमिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आपल्याला. तसेच खाली खाली यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता हायर एज्युकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएशन कोर्स आहे LLB 3 इयर, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपलं पुढचं प्रोफाईल ओपन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन नंबर, आपलं नाव आणि डाउनलोडचं ऑप्शन दिसेल. या डाउनलोडच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हॉल तिकीट हे डाउनलोड होत आहे. डाउनलोड झाल्या याची PDF आपल्याला या ठिकाणी शो होईल. त्या ठिकाणी जस्ट वन्स करून हे PDF आपण ओपन करून घेतो. या ठिकाणी या PDFमध्ये दिसेल की आपल्याला हॉल तिकीट आपल्याला आले आहे. याचं एक्झाम सेंटर कुठं आहे, एक्झाम कधी असणार आहे, टाईम किती असणार आहे, काय वगैरे सर्व इन्फॉर्मेशन यामध्ये समजेल. 1 मिनिटात इन्फॉर्मेशन सांगतो. या ठिकाणी पाहू शकता हे आपलं हॉल तिकीट आहे. आपलं नाव, रोल नंबर वगैरे सर्व माहिती या ठिकाणी दिसते आपल्याला. तर या ठिकाणी पाहू शकता आपली CETची एक्झाम आहे ती 3/5/2025 रोजी आहे. एक्झामचं टाईम आहे 12:30 ते 2:30 पर्यंत. तर याचं गेट क्लोजिंग टाईम वगैरे दिलेला आहे. रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे. क्वेश्चन लँग्वेज कोणती लँग्वेज आहे ती दिलेली आहे. तर या पद्धतीने हे हॉल तिकीटवरची इन्फॉर्मेशन आहे, कधी एक्झाम वगैरे आहे ते. त्याच्यानंतर खाली फोटो आणि सिग्नेचर दिसतं. त्या फोटोच्या खाली आपल्याला आपला स्वतःचा एक फोटो ॲड करायचा आहे, म्हणजे चिटकवायचा आहे. आपण जो फोटो काढलेला आहे तो या ठिकाणी चिटकवायचा आहे. त्याच्या शेजारी पाहू शकता या ठिकाणी CET एक्झाम सेंटर ॲड्रेस वगैरे दिसत आहे. आपल्या एक्झाम आहे ती कोणत्या ॲड्रेसवरती आहे, कोणत्या कॉलेजवरती आहे, तो या ॲड्रेसवरती आपल्याला ती एक्झाम असणार आहे. ॲड्रेसवरती आपल्याला जाऊन ती एक्झाम द्यायची आहे. तसं सांगितलं आहे बघा, मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की एक्झामला जाताना काय डॉक्युमेंट्स घेऊन जायचं. तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा, एक्झामला जाताना कोणते ID प्रूफ घेऊन जायचं आहे. पॅन कार्ड, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, बँक पासबुक विथ फोटोग्राफ किंवा आधार कार्ड. जर एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं असेल तर त्यांच्या नावामध्ये जर चेंजेस वगैरे असतील तर त्यांनी या ठिकाणी तुमचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट घेऊन जायचं आहे. स्वतःच्या लेडीचं लग्न झालेलं असतं तेव्हा नावात चेंज असतो, तर त्यांनी जाताना या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट घेऊन जायचं आहे. या पद्धतीने हे एक्झामला जाताना डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत. तर या ठिकाणी एक्झाम हॉल तिकीट हे जे आहे हे कलर प्रिंट पाहिजे का ब्लॅक अँड व्हाईट. जर ॲज थिंग तुमच्याकडे जर कलर प्रिंट अवेलेबल असेल तर कलर प्रिंट काढा. जर कोणाकडे कलर प्रिंट अवेलेबल नसेल तर कलर प्रिंट नाही काढली तर चालते, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट जरी काढली तरी चालते, कारण वरती आपण या ठिकाणी कलर फोटो हा चिटकवणार आहोत. त्या पद्धतीने हे हॉल तिकीट काढून यावर सिग्नेचर घ्यायचं. तर याच्यानंतर खाली सांगितलेलं आहे बघा कॅन्डिडेट सिग्नेचर. या कॉलममध्ये आपल्याला स्वतःला सही करायची आहे आणि पुढे सांगितलं आहे बघा इन्व्हिलेटर सिग्नेचर. तर या ठिकाणी आपले जे पर्यवेक्षक असतात, जे सुपरविजरला येणार आहेत, ते त्यांची सिग्नेचर या ठिकाणी करायची आहे. तर या पद्धतीने हे हॉल तिकीट आहे. तर याच्यामध्ये कोण PWD वगैरे असेल, जर कोणाच्या नावामध्ये काही मिस्टेक वगैरे झालेली असेल तर त्यांनी या 2 लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंक दिलेल्या लिंकवर जाऊन ते फॉर्म डाउनलोड करायचे आहेत आणि ती तुमची काही मिस्टेक आहे ती फिल करून एक्झामला जाताना त्या पण गोष्टी या ठिकाणी घेऊन जायचं आहे. यासाठी फक्त या ठिकाणी नेम, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडरमध्ये कोणाची मिस्टेक झाली फॉर्म भरताना त्यांनी फक्त हे फॉर्म घेऊन जायचे आहेत आणि जे PWD कॅन्डिडेट आहेत त्यांनी फक्त हे फॉर्म डाउनलोड करून ते फिल करून घेऊन जायचे आहेत.
जे नॉर्मल कॅन्डिडेट आहेत त्यांनी या पद्धतीने फॉर्म वगैरे प्रिंट वगैरे घेऊन जायचे आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. तर याच्यानंतर ह्याचं हॉल तिकीट कधी येणार, याचे कॅप राऊंड कधी चालू होणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका, CET ग्रुप जॉईन करायला विसरू नका. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.